अशी अपदा असते गावाकडे आलो. चला चल जाऊ दे पोडो. डिस्काउंट त्या काहीतरी पुण्यातली माणसं लय हौसन खाते ती. म्हणून तर म्हणलं ना. नाही खरं खाते ती. शिकते म्हणजे काय नवीन का? ए अरे काय लावलं काकी मोठा कुठं आहे? मित्रांनो बघू शकता कसला गोंधळ आहे आमच्या घरामध्ये. बंधू नाही का आपल्या ब्लॉग मध्ये असते बरं का? माऊली चांदणी त्यांचे बंधू आहे आपल्या ब्लॉग मध्ये असते. उलट गॉगल करून नाही आठवलं. हाय गाइस, कसे सगळे मजेत ना? बघतात आपल्याला बघायला पाहिजे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण निघालो आहे आपल्या गावाला. तर 180 किलोमीटर आपण पहिल्यांदा 2 व्हीलरवर चालवलो आहे. तर कशासाठी चाललोय की आपल्या घरी एक कार्यक्रम आहे, ते तुम्हाला तिथे गेल्यावर सांगेल. कारण आता वाजलेले आहेत 4:30. तर आपल्याला 9 वाजतील मला वाटते पोचायला. तर आपण तिथून निघूया, मग बाकीचं तुम्हाला जाता जाता सांगेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणी स्किप करू नका आणि व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. चला तर आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रवासाला लावूया. खूप लांब जायचे गाडी, आपण काल सर्व गाडीचं काम करून घेतलेलं आहे, पण आपल्याला कुठं रस्त्यात काही प्रॉब्लेम नाही येणार. पण बघू काय काय कसं होतंय. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणी स्किप करू नका. तर चला. सकाळच्या 4:30 वाजता आम्ही पावडा पाटे निघालेलो आहे अकलूजला. तर खूप थंडी पण वाजते. तर जाऊया अजून सावकाश जाऊया, आपण काय करणार नाही आहे. तर चलो नॉनस्टॉप अकलूज. आता बरोबर आम्ही यवतच्या अलीकडे आहे. पहिला अगोदर नाश्ता करून घेऊया, त्यानंतर आपण प्रवासाला लावूया. कारण चहासुद्धा घरी घेतला नव्हता, डायरेक्ट आम्ही निघालो. तर तिथं आपण एक 10 मिनटं नाश्ता करूया, त्यानंतर आपला प्रवास सुरू करूया. A few moments later. यवत पशी आहे आता. नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो इथं. नाश्ता वगैरे करून आता पुढचा प्रवास लागणार आहे. एवढी थंडी आहे आणि पाऊस पडला होता, म्हणलं चहा वगैरे मारत, म्हणलं नाश्ता पण करावा थांबल्यासारखं, परत थांबायला नको कुठं म्हणून आता नाश्ता करून निघणार आहे पुढं. तो कसं होतं. खूप थंडी वाजते, पाऊस पडलेला आहे, एवढा उन्हाळा आहे, पण आता खूप थंडी वाजायला लागली. म्हणलं पण चहा घ्यावा. तर जाऊया आपण आता यवतमध्ये. अजून आपल्याला 2-3 तास लागतील. दाखवतो तुम्हाला कसं काय चला आधी नाश्ता करू निघूया. ते भैया थंडी वाजते का? पांघरून घेऊन झोपतो का इथे? कशाला? बघू दे जरा काय तर आम्हाला.
काय बघतो बाबा. तर आलेला आहे नाश्ता करून आता जाऊया. क्लायमेट बघू शकताय कसं आहे. आहे नवीन मॉडेल आलेलं आहे. तर चला नाश्ता करू आणि निघूया आपण. नाश्ता करून आता आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला लागलो आहे. आणि क्लायमेट बघू शकताय आणि वातावरण पण खूप छान आहे. सकाळच्या वातावरणात म्हणजे प्रवास करायला आहे ना त्याची कंटाळ येत नाही, का वाटत नाही, एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. एवढी शुद्ध हवा आपल्याला भेटते ना, खूप भारी वाटते नाही का. गाडीवर टू व्हीलरवर प्रवास करायला तर खूप मजा येते असल्या वातावरणामध्ये, सकाळच्या वातावरणामध्ये. चला बघूया पुढं. A few moments later. आलेलो आहे आता बिग वन मध्ये. त्यासाठी आता थांबलेलो आहे. बघू शकता की 7:05 झालेले आहेत. ऊन आताच किती आहे दिसतंय का पाठीमागे. इकडे पण बघा पुढं एवढं ऊन आहे ना. तर पटकन चहा घेऊया. अजून 1 तास 1.5 तास लागला अजून. तिथे गेल्यावर आपण बघू कसं होतं. तर अजून 1.5 तास लागला पोचायला. चला निघूया. Hours later. आता मला वाटतं इंदापूर पास केलेलं आहे. तर इथून एक अर्धा तास लागेल अजून अकलूज यायला. अकलूजमध्ये गेल्यावर बघू काय काय कसं कसं अजून प्लॅनिंग्स आहेत. कुठले कुठले कार्यक्रम आहेत काय ते अटेंड करायचे आहेत आपल्याला. तर जाऊया. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. आपल्याला कोणती गाणं मस्ती करायची आहे, कोण गाड्या करायच्या आपलं कसं कसं नियोजन होतंय काय काय होतंय बघू. चला. Hours later. मित्रांनो 4:30ला आपण निघालो होतो अकलूजला यायला. तर 8:15ला बरोबर इथे पण अकलूजमध्ये पोचलो आपण. तर आल्यानंतर मी आराम करायला पडलो होतो. ते मी उठलो आता 6 वाजता बरोबर 6 वाजलेत. आपल्या घरी कार्यक्रम आहे तर ते करून आपण उद्यासाठी आपण पुण्याला निघणार आहे. तुमच्या घरात लग्न सराय असल्यासारखं इथं चाललंय आहे. तिथं लग्न आल्यावर तर काय व्हायचं, माझ्या डोक्यावरची केसच आताच उभा राहिली. तर चला जाऊया. ए बोला आता काय होतं, दातगिरी बसली काय? ए काय झालंय? शिकते म्हणजे काय नवीन का? ए अरे काय लावलंय? नुसता येडाचा बाजार आहे रे. हे झालंय काय? ए चल दादा चार्जर घे. चल ए बाय बाय. तिथे जाऊन मी सगळ्यांना सांगणार आहे कष्टाळू. ए नकुल चल.
नीट बसे तर म्हणा की भावाला त्या घे. A few moments later. तर गाईज आपण आता अकलूज मंडईला निघालेलो आहे. तिथं आपल्याला कांदा आणि लिंब घ्यायचे आहेत. ते घेऊन जेवणासाठी आता तिथं लागतील. त्यासाठी आपण ती घ्यायला चाललेलो आहे. तर चला तुम्हाला अकलूज मंडई दाखवतो. माहिती का मोठा आहे का मोठं बघून ते चांगलं. तर लिंब घ्यायला आलेलो आहे इथं. लिंब घेतो रोहन. हे मोठे मोठे बघून घे बाळा लिंबू. हे पहा इथं पूर्ण सगळं भरलेलं असतं गच्च. अजून कोण आलेले नाही. ते येतील हळूहळू येतील. आता 5 वाजलेत आत्ताची. तर 6-7 वाजता भरतो बाजार इथे पूर्ण. बघू शकता कसं आहे. हां ही आहे की सोडा द्या. तुला काय रे सोडाच. मित्रांनो, तुम्हाला जुनं फर्निचर दाखवायसाठी आता श्रीराम थिएटर अकलूज या ठिकाणी आलोय. हो का, हे जुनं फर्निचर. पण या ठिकाणी न जाता तुम्हाला अकलूज मध्ये दुसऱ्या ठिकाणी एका जुनं फर्निचर दाखवणार आहे. हे प्रताप चौकातलं जुनं फर्निचर या ठिकाणी मिळतंय बघा. 1 नंबर जुनं फर्निचर या ठिकाणी मिळतंय. जुनं फर्निचर मिळण्यासाठी 1 नंबर हे दुकान आहे बघा, प्रताप चौकात. The next day. ओंकार काय केलं रे चेहऱ्याला? आहे ओंकारला काय केले चेहऱ्याला? काय काळ खून लावले चेहऱ्याला? कुठली ह्या का? त्यांना कुठला कलर लावा? ए इतक्या लवकर आली कशाला? का कर म्हणा काय तिकडे? ए आय कर म्हणा काय तिकडे तुला? दिसते हा बोल कोणी भरवलंय रे पिल्या? पिल्या कोणी भरवलंय तुला? आता काय कर माझं रडला. A few moments later. जिथे विषय गंभीर तिथे गंभीर.
टिपांग 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 टिचुकुड हा चालत चल तिकडं चालत चल पप्पा तुला हात कुठं चालतात होय रे हा कुठं काय वेळ आलाय का आहे का जुगाड जुगाड अशी अपदा असते गावाकडे आलो टेन्शन चला टेन्शन ए चले जाऊ दे पोडो टेन्शन सोबत लेकर सांगतो ए दिसू दे यांना पण चला ए चल की सोंडे चल ए काहीतरी आम्ही आईचा काही कोकरणी हा इकडं बिकडं पकड नाही येत असलं का नोला आबा आहे असलं ए रोहन चल की ढकला सायकल ए ढकल ढकल सायकल ए ढकल ढकल लाड बोलतोय गुजराला आल्या फोन करायला म्हणलं की ए अरे नंबर लाव की इकडे ये तुपते पोरग यांच्यावर खूप वाईट दिवस आलेले आहेत स्वतः आरके पाणी भरत आहेत आरके रोहन काय तुमची हालत झालेली आहे गाईज बघू शकता आमचा रोहन बाई कसा चाललाय का पाणी घेऊन हा फोटो डायरेक्ट का नकुल ए बाळा बाहेरचा डेरा भरलाय का बाहेरचा या खायला चिप्स भाऊन आलं घेतलं हे पण आलाय हो कोण आले ए काय रे पिल्ले हा तुझ्या पप्पानं जेवलं कधी ते ज्ञाना काय घेतले तू अरे काय तू लाज लज्जा आहे का तुला इकडे बघू तोंड एवढ्या वयात स्ट्रिंग पितोय रे तर उन्हात आणायचं जरा आम्ही काय रे कुठं आहे चिप्स एक हात ती ही कुठं आहे थंड कुठं आहे थंड आपलं संपवलं पण नको त्याच्या आयला संपलं संपवलं पण असं पाहायला लागतंय. उन्हात आणायचं नको वाटतंय बाहेर फिरायला एवढं ऊन आहे ना हे बघा आमचे गल्ले आहे. ते लहान आम्ही चड्डीवर असल्यापासून आम्ही इथे फिरायचो इथं दुकानात यायचो इथं हे दिसलं का दुकान खूप मोठं झालंय हे आता दुकान आता खूप मोठं झालं थोडं छोटस होतं छोटस होतं तरी आता मोठं झालं आहे ना कुठं काय सांगाय तुला आठवणी सांग जुन्या पाण्या काहीतरी सांग की हे लहान पोर असायची ही आता बघा केवढं झालं दाढी मिशा फुटली ह्यांना हे माझ्यापेक्षा लहान आहे ती ह्यांना गटरीतलं बॉल वगैरे काढायला होता आता गटऱ्या पण मोजवल्यात इकडे गटऱ्या पण आता मोजवल्यात पहिले लगोर वगैरे खेळायचो आम्ही लगोर वगैरे आम्ही काय करायचो खेळायचो गटरीत बॉल गेलं ते म्हणायचं जावा रे बॉल आणा तिच्या पप्पा ए अरे ए कोण आहे कोण नाही का तू इकडे 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 लागा लागा बा किती कोण आहे खूप एवढी काळी पडली कोण पण ओळखतो मला नाही ओळखत मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है अरे तुला का लाज लाज जा ब्रुशर मी इज्जत आहे का नाही काहीच नाही मला हा? काहीच नाही कोणाला असतो का तू त्यामुळे असा आहे तू का झालं यांच्या शेजारी राहू नका अजून. 30 रुपये झालं बस ना 30 रुपये झालं पैसे मी नाही जाणार
होय रे पैसे दिला का होय रे होय रे अरे राव असलं कर नका राव हो मग काय चाललंय होय अध्यक्ष काय चाललंय बरं आहे बघा निवांत आहे बाळासाहेब. हा कोणाचं आहे ते? ते काय आमचं सुरज बाई जेवला का गोट्या फुकट जागे गोठ्या फुकट जग्या तसं म्हणून हाणाचं तर हाण. तू बघ तू घाल तू तुझ्या हातात दिली झालं पैसे संपलं गावाला तेवढं तुझं बर राम राम करा आनंद आनंद आहे आनंद ह्या काय म्हणतात हे? हा फॅन्स वगैरे हातबीत करू नको चोरा आता केला बिचारा ध्यान आलाय तुला हो कसं हा कसं राहणार कसं केलं अजून एकदा लगा लय गुडघ्याव बसून पण ह्याला ना असू दे बाय हा बोल की अंकलच आहे की मग हा दिले का नाही कोण काय असं किती दिले ते शेंगदाणा आणलं ते पाऊस पडले एकाने पाऊस पडले का नाही मोठं मग आला A few moments later. पैसे टाकी हे आमची गल्ली आहे कुल्फी खातो लागा तू असल्या आणलंय नको म्हणलं होतं ही 2 नंबरची गल्ली आहे नाही करा हा हा हे असे मोठे मोठे झाड आहेत फोकस द्या तुला न्यायलाही चालू आहे पगार नग 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 इकडूनच चलतो उद्या नगर दौरा चालू आहे आमचा मित्रांनो बघू शकता माळा माळानं उसा उसानं काय आम्ही पळावतो तुम्हाला कसं बाया त्यांना द्या पैसे असेल तर द्या हे आमच्या इथं लिंबा झाड आहे आम्ही इथं खूप मजा करायचो झोका बांधून काढायला लावायचो आम्ही हे कशा आधी होते? हे आमच्या आजी आहे त्या लहानपणी आम्ही यांच्या सोबत काय खेळायला दिले की हे आमच्या सावलीत बसलेत. जवळची माणसं आहे ही पोरं अभ्यास करते उन्हात आणायचं हो नाही नाही हे आले मग गाडीचे मालक गाडीचे मालक आलेत आता चालत चाललेत आम्हाला सोडा दिलं मला गाडीचे मालक खुश आहेत चालत गेल्यामुळं
चला या मालक. गाडीचे मालक आता आम्ही गाडीवरून दौरा करून आलोय. अवेंजरचे आता एक चक्कर मारणार आहे आम्ही. अवेंजरचे मालक द्या बरं चावी. आता अवेंजरवर आम्ही दौरा मारतो. नको सर ए कुठे सर. हा चला. आता आम्ही दुसरी गाडीची राईड मारायला चाललोय वसातनं. गेली तर ॲव्हेंजर. समा काय बोलत आहात तुम्ही? त्यांना पुढे येते आपल्या समा समा पाके कुठे गेला? त्यात 10,000 नुसतं पुरे येतात आणि 15,000 लग्न झालेलं आहे त्यात. आम्हाला पुरीच पैसे. आणि टोटल 25,000 आहेत आणि 2,000 आहेत ते म्हातारे येतात. मग टोटल 27,000 असे. तुम्हाला भेट. तुम्हाला भेटते की तुम्हाला काय येते त्यात बघा 2,000 आहेत त्या. मी जाऊ का म्हणलं. हे आमचे काय हो तुमचं नाव? नाही चांदणी सर्व बाजूला. तुझा व्हिडिओ काढते की तू होतील व्हायरल इकडे. ह्यांचे बंधू नाही का आपल्या ब्लॉग मध्ये असते बरं का माऊली चांदणी त्यांचे बंधू आहे ते. ते आपल्या ब्लॉग मध्ये असते उलट गॉगल करून नाही का ते आठवलं का? रात्री 12 वाजता झाली असते. A few moments later. पुढे ये बरं जरा कसा दिसतोय बघू दे. काढा लागला व्हिडिओ आता. वड. सुरत खायचं. चल केलं का? खाऊ दे घ्या बाई. गाडी तुला खायला येणार नाही का? तुझा हात बार काय येतो ती खाजाचा गॅरेगर. गुंड्या काळा दिसतोय गोरा दिसतोय का ह्याच्यामध्ये. हा बघ. अरे ही होईल रे जरा कॅमेरा ही होईल माझा. जाऊ का सुरत? का रे आलो जाऊ. ते मित्राची पार्टी आहे थोडीशी. थोडीशी आहे का जास्त आहे? थोडस मला पण आणण्यात ना पार्सल देतो. हो लहान घ्या मामा द्यावं त्यांना. एवढाच बर्फ आहे हा. देतो. फेमस होता आता धमाका. काय राव तुम्ही इथली इथं बर्फ संपवून टाकलाय. हा ते आता करावं. काय म्हणली कसलं बोलल्यात त्या. काढा चांगला काढा पेढेवाणी. हा पेड्यावानी. हा हा लाडवाणी. पुण्यातली लोक येतील तुम्हाला इथं बरं का. हा म्हणतील आम्हाला द्या गॅरेगार डिस्काउंट द्या काहीतरी. पुण्यातली माणसं लय हौसन खाते ती. म्हणून तर म्हणलं ना. नाही खरं खाते ती. हो आता मी पुण्यावर आईस्क्रीम काय गॅरेगार खायसाठी आलो इथं तुमच्यासाठी. आता कसं आहे मतदानाला आलाय का गाडी काय खायला आलाय? मतदान आपलं नाहीच तर वोटिंग कार्ड होय ओंकार. वोट हा? कुठं आहे आता दास संपलं 10चं आणि 20चं नाही आता. हा नेलं की त्यांनी कोणी ती काय ह्यांनी सांगितलं त्यांना 10 रुपये देऊ का फक्त त्यांना. असलं कसलं तुम्ही येतो. बर्फ आपल्या फ्रीज मधला आणखी थोडा असेल ती. The next day. हळद लावायच्या वयात माझ्या भावाला सगळे चुनाच लांब चालले. गाय सकाळ सकाळी चोरी करतोय आम्ही एका घरात. हे बघा अरे हळूहळू नकुल ताई हळू. आमच्या घराला लॉक आहे. लाईट ती हे आहे ॲटोमॅटिक आहे ती सेन्सर आहे. मनुष्य येतोय आता आतमध्ये. थांबा जरा. आपली गाडी कुठं इथं आहे ना. आता आपण निघतोय पुण्याला. सकाळ सकाळ आता वाजलेले आहेत 4:30. आपण याच टायमिंगला निघालो होतो. आता आज उशीर झाला ह्या वेळेस. तर गाईज गुड मॉर्निंग. आता आपण निघालेलो आहे पुण्याला. हे बघू शकता सकाळच्या 5 वाजलेले आहेत पहाटेचे. सगळ्यांना आम्ही डिस्टर्ब केलेला आहे. रोहन जाऊ कर वाळ्या. आता भेटू कधी तुझं लागणार
हे आमचा ओमकार बघा घेऊन जात तरी कोणाला नाही, दिसतंय तसंच. ही बघा बाय बघा बाय इकडे बघा जरा. चला चल तर चला जाऊया आपण. पहाटेच्या बरोबर 5:05 झालेले आहेत. तर आपण आता पुण्याच्या दिशेनं आपण निघालेलो आहे. गावाकडे खूप मजा मस्ती केली आहे. तर 2 दिवसासाठी आपण आलो होतो. तर आता आपण जाऊया. आपल्याला जाऊन इथून जाऊन आपल्याला ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे. तर कसं कसं होतं आहे काय काय होतं आहे बघू. तर चलो. चौफुल्यामध्ये नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेतला आहे. तर पटकन नाश्ता करूया आणि आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया. 2 hours later. तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे. तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आपण गावाकडे गेलो, धमाल मस्ती केली, बाकीच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायच्या राहिल्या पण धावपळ होती त्याच्यामुळे मी काय दाखवू शकलो नाही. तर असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोण नवीन चॅनल असेल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अजून अशाच नवीन कंटेंटमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. अजून नवीन नवीन चेहरे तुमच्यासमोर मी आणणार आहे आणि आपलं पण वेगळं काहीतरी प्रोडक्शन आपलं येणार आहे. ते मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे. तर ते तुम्हाला लवकरच सांगाल. कसं वाटतंय काय सरप्राईज आहे ते फक्त गुपित आहे. मी तुम्हाला मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ते एक नवीन नवीन काय प्रोजेक्टमध्ये आपण काम घेऊन येणार आहे. ते तुम्हाला लवकरच तुमच्या भेटायला येईल. तर बघूया कसं कसं होतं आहे. तर तुमचा सपोर्ट आहे मला, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतापर्यंत थांबूया. धन्यवाद.